महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज व्यक्तिमत्व अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताच्या बातमीनं संपूर्ण राज्य हादरलंय. 28 तारखेच्या बुधवारी सकाळी 8:45 वाजता बारामतीच्या धावपट्टीवर विमान उतरवण्यापूर्वीच ही भीषण दुर्घटना घडली. सुरुवातीला हा केवळ एक तांत्रिक बिघाड किंवा वैमानिकाची चूक असल्याचं सांगितलं जात होतं, परंतु 72 तासांच्या आत तपास यंत्रणांनी केलेल्या तपासातून एक वेगळंच आणि धक्कादायक चित्र समोर आलंय. तपासातील 5 निर्णायक पुरावे. या तपास यंत्रणांनी प्रकरणाचा छडा लावण्यासाठी 5 महत्त्वाचे पुरावे गोळा केले, ज्यांनी या प्रकाराला घातपाताचं वळण दिलं. एका गुप्त ठिकाणाहून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसलंय की विमान हवेत असताना अचानक एका बाजूला कलंडले आणि त्यानं बॅरल रोल हवेत कोलांटे खाल्ली. एखादे प्रवासी विमान अशा प्रकारे कसरती करत असेल तर त्यामागे निश्चित काहीतरी गंभीर तांत्रिक छेडछाड असल्याचे संकेत मिळतात. ब्लॅक बॉक्सचे रहस्य. विमानाचा ब्लॅक बॉक्स उघडल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. वैमानिकानं संकटकाळी कोणताही मे डे आणीबाणीचा संदेश दिला नव्हता. त्याचे शेवटचे शब्द "ओ शिट" असं होते. याचा अर्थ असा की त्याच्यासमोर अचानक अशी परिस्थिती उद्भवली ज्याची त्याला कल्पनाही नव्हती. घटनास्थळी असलेल्या लोकांनी सांगितलंय की विमान जमिनीला स्पर्श करण्यापूर्वीच हवेत त्याचे 5 भीषण स्फोट झाले होते. जर हा साधा तांत्रिक बिघाड असता तर स्फोट जमिनीवर आदळल्यानंतर व्हायला हवं होतं, परंतु हवेतच झालेला अग्निकल्लोळ मोठ्या गटाकडे निर्देश करतो. तपासात असं आढळलंय की हे विमान 16 वर्ष जुनं होतं. तसेच या विमानाचा वैमानिक हा दारूच्या सवयींमुळे यापूर्वी 2दा कामावरून काढला गेला होता. एका अनुभवी नेत्याच्या प्रवासासाठी अशा वादग्रस्त वैमानिकाची निवड होणं हा संशयाचा मोठा विषय ठरला. या प्रकरणाचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट म्हणजे व्हीके व्हेंचर्स या विमान कंपनीच्या मालकाला झालेली अटक. 6 तासांच्या कसून चौकशीनंतर या मालकानं आपला गुन्हा कबूल केला. त्यानं केवळ स्वार्थासाठी आणि पैशांच्या हव्यासापोटी अतिशय निकृष्ट दर्जाची विमानं प्रवासासाठी उपलब्ध करून दिली होती. अजितदादा पवार यांच्यासारख्या नेत्याचा असा दुर्दैवी अंत होणं हा केवळ निष्काळजीपणा नसून त्यामागं एक मोठं व्यावसायिक किंवा राजकीय षडयंत्र असण्याची शक्यता यंत्रणांनी व्यक्त केली आहे. सध्या या कंपनीच्या मालकाला गजाआड करण्यात आले असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.